हॅलो सगळ्यांना, काका व्लॉग्समध्ये तुमचं स्वागत आहे. सो आजच्या व्लॉगमध्ये मी तुम्हाला माझ्याबरोबर इथल्या फार्मर्स मार्केटमध्ये घेऊन जाणार आहे. सो फार्मर्स मार्केट हा एक उपक्रम आहे जो इथल्या स्थानिक शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी सुरू केलेला आहे आणि जे छोटे छोटे स्मॉल बिझनेसेस आहेत त्या ब्रॉड ऑडियन्स बरोबर भेटण्याची संधी हे फार्मर्स मार्केट देतं. भारतात जसे गल्लोगल्ली भाजी विकणारे असतात आणि हातगाडीवाल्या असतात फ्रेश भाज्या विकायला, तशा भाज्या इथे मिळत नाहीत. इथे जर भाज्या घ्यायच्या असतील तर कुठल्या तरी ग्रोसरी स्टोअरमध्ये किंवा इंडियन स्टोअरमध्ये जायला लागतं आणि तिथे सगळ्या भाज्या ज्या असतात त्या फ्रीजमध्ये ठेवलेल्या असतात. त्यामुळे त्यांच्यामध्ये जी सगळी जीवनसत्व आहेत आणि जे सगळे न्यूट्रिएंट्स आहेत ते मिळतात का नाही ह्याची गॅरंटी नसते. पण इथे ऑप्शन हा तेवढाच असतो, त्यामुळे तसं करायला लागतं. पण फार्मर्स मार्केट हा एक इव्हेंट आहे जिथे जे सगळे फार्मर्स असतात ते स्वतः त्यांच्या फार्ममध्ये जे ग्रो करतात ते येतात आणि तेच विकतात. दर एरियाचे आपलं फार्मर्स मार्केट असतं. म्हणजे जसं डब्लिनचं फार्मर्स मार्केट थर्सडेला असतं, तसंच आमचं प्लेझेंटनचं फार्मर्स मार्केट सॅटर्डेला असतं. सो या सॅटर्डेला आम्ही आमच्या प्लेझेंटनच्या फार्मर्स मार्केटमध्ये गेलेलो आणि आता मी तुम्हाला दाखवणार आहे की तिथे नक्की काय झालं. सो हे डाऊनटाऊन जिथे त्यांनी रोड असा ब्लॉक केला आहे आणि इथे सगळे टेंट्स आणि ट्रक्स लावले ज्याच्यात सगळे आपल्या गोष्टी विकतायत. सो ॲज यू कॅन सी इथे खूप गर्दी आहे. सगळे आपल्या फॅमिलीज बरोबर आलेत, म्हणजे शॉपिंग पण होतं आणि सॅटर्डेचा एक इव्हेंट पण होतं जिथे पूर्ण फॅमिली एकत्र जाऊ शकते. सो सिन्स हे लोकल आणि स्मॉल बिझनेसेसला सपोर्ट करण्यासाठी फार्मर्स मार्केट क्रिएट केलं आहे. इथे अगदी फ्रेश कॉट फिश वगैरे पण असतात. त्याचबरोबर जे फार्म्स असतात त्यांच्यामध्ये जे फ्रेश ग्रीन प्रोड्यूस असते, म्हणजे बीटरूट, वेगळ्या पालेभाज्या ज्या नॉर्मली इंडियन स्टोअर्समध्ये मिळत नाहीत या आणि ऑर्गॅनिक ज्या सगळ्या गोष्टी असतात त्या इथे खूप मिळतात. त्याचबरोबर जे लोक फ्लावर्स ग्रो करतात ते त्यांचे फ्लावर्स आणतात विकायला. सो फार्मर्स मार्केट हे सगळ्यात पॉप्युलर आहे या सगळ्या फ्रेश प्रोड्यूस आणि फ्रेश गुड्ससाठी जे डायरेक्ट फार्म टू टेबल असतात. त्यामुळे ते ऑर्गॅनिक असतात आणि लोकांना इथनं फार्मर्स मार्केटमधनं घ्यायला ते खूप आवडतं. त्याचबरोबर होम बेक गुड्स जे दुसरीकडे मिळत नाहीत ते पण पॉप्युलर आहेत. हे आमच्या शाळेने लावलेलं एक फंडरेझर आहे टू रेज मनी फॉर आमच्या शाळेची सॉफ्टबॉल टीम. त्याच्यानंतर स्मॉल बिझनेसचे स्किन केअर प्रॉडक्ट्स आहेत, लाईव्ह म्युझिक आहे आणि इथे कार्केचर्स म्हणजे जे असे एक्झॅजरेटेड स्केचेस असतात तसे करणारे एक स्केचवाले काका होते, ज्यांनी मला विचारलं की पब्लिसिटीसाठी तुझं ड्रॉइंग काढलं तर चालेल का. त्यामुळे मी तसा पण स्केच काढून घेतला आणि दिस वॉज अ स्केचिंग प्रोसेस जी खूप क्यूट होती आणि ऑलमोस्ट 5 मिनटात त्यांचं स्केच काढून झालेला. सो त्याच्यानंतर हा डे फिनिश करण्यासाठी आम्ही मिडलआर्क डेअरीला गेलो, जी प्लेझेंटनमधली सगळ्यात पॉप्युलर डेअरी आहे, कारण त्यांचे फ्लेवर्स सगळे युनिक असतात. म्हणजे ऑरेंज आणि हे सॉफ्ट सर्व जे असतं ते खूप फ्रेश असतं आणि हे प्लेझेंटन स्पेशल आईस्क्रीम आहे. सो दॅट वॉज बेसिकली आवर फार्मर्स मार्केट अँड आय विल सी यू नेक्स्ट वीक. बाय.